नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासिकेत दुसऱ्या चरित्रपाठाचा आपणाला अभ्यास करायचा आहे. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे या आजच्या पहिल्या तासिकेत आपण या दुसऱ्या चरित्रपाठाचे वाचन करणार आहोत. तर पुढील तासिकेत त्याचे विवेचन आणि विश्लेषण होईल. पाठाचे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणसंकीर्तन. लेखक कृष्णराव अर्जुन केळुस्कर. सर्वप्रथम आपण लेखकाचा थोडक्यात परिचय करून घेऊ आणि नंतर मी पाठाच्या वाचनाकडे वळतो. कृष्णराव अर्जुन केळुस्कर, जन्म 1860, मृत्यू अज्ञात. मराठीतील आद्य शिवचरित्रकार म्हणून परिचित. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात प्रेरणादायी स्वरूपाचे लेखन. महापुरुष समाजासाठी पथदर्शक असतात याची जाणीव ठेवून चरित्रात्मक ग्रंथांचे लेखन. गरिबीमुळे इच्छा असूनही उच्च शिक्षण न घेता अध्यापनाचे कार्य करणारे कृष्णराव केळुस्कर यांची गुरुजी म्हणून समाजात ओळख. आपल्या परीक्षेसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा होऊ शकतो की गुरुजी म्हणून त्यांची समाजामध्ये ओळख. आध्यात्मिक ज्ञान रत्नावली या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी लेखन केले. गौतम बुद्धाचे चरित्र, तुकाराम बाबांचे चरित्र, क्षत्रिय कुलावतस छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, तसेच श्रीमद भगवद्गीता, सान्वय, पदबोध, सार्थ आणि सटीक, फ्रान्सचा जुना इतिहास, सेनेको व एपिटेक्टस यांची बोधवचने इत्यादी ग्रंथलेखन. शिवाजी महाराजांवरील चरित्र ग्रंथाचे हिंदी, गुजराती भाषेत अनुवाद. महापुरुषांवर चरित्र लिहित असताना त्या काळातील कागदपत्रे, पत्रे व बखर वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केला. त्यामुळे त्यांचे चरित्रात्मक ग्रंथ सत्याच्या कसोटीवर उतरतात. या पाठात नेमकं काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी नेतृत्वाचे अनंत गुण होते. त्यामुळे त्यांची ओळख ही जाणता राजा अशी आहे. या उतार्यामधून महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. मी पाठाच्या वाचनाकडे वळतो. शिवाजी महाराजांच्या उज्ज्वल चरित्राचे कथन आम्ही उपलब्ध माहितीच्या आधारे साधेल तेवढे सुसंगत केले आहे. याचे पर्यालोचन करणारास त्यांच्या ठाई कोणकोणते गुण वाखाणण्यासारखे होते व शत्रूंनी त्यांच्यावर जे दोष लादण्याचा प्रयत्न केला त्यात किती तथ्य आहे हे सहज समजण्यासारखे आहे. तथापि अभियुक्त ग्रंथकारांच्या पद्धतीस अनुसरून या गुणदोषांचे यथातथ्य स्वरूप सामान्य वाचकांच्या सोयीसाठी एकवटीने निदर्शित करणे उचित दिसते. आता मुख्य कथाभाग आटोपल्यावर कथानायकाच्या ठाई कोणकोणते गुण अवगुण होते व तच्चरित श्रवणाने महाराष्ट्रीयास किंबहुना अखिल भारतवर्षीयास कोणता बोध प्राप्त होण्यासारखा आहे याचे दिग्दर्शन यथामथी करण्याचा अधिकार चरित्रकारास आहे. हे जाणून हा पुढील गुणदोषांचा आढावा वाचकांपुढे मांडलेला आहे. क्रमांक 1, गुणज्ञता व निपक्षपात बुद्धी. लोकसंग्रह करणारा प्रभू खरा गुणज्ञ व गुणांची बूज करणारा असला पाहिजे. महाराजांच्या ठाई ही गुणग्राहकता अलौकिक होती. प्रत्येकाच्या अंगच्या वास्तविक गुणांची पारख करून त्यास यथोचित कामगिरी सांगावी व त्यांच्या अंगच्या वर्धमान योग्यतेच्या मानाने त्याची बढती केवळ निपक्षपात बुद्धीने करावी असा त्यांचा अव्याहत क्रम असे. हा आपला मित्र किंवा हा आपला सुहृद संबंधी आहे, याला मोठ्या मानाची किंवा मोठ्या किफायतीची कामगिरी सांगावी असा पक्षपाताचा काहीसा प्रकार त्यांच्या हातून कदापि घडत नसे. खऱ्या लायक माणसांच्या हक्कांचा विचार करून तंतोतंत न्यायाने त्यांची योग्यता वाढवावी असा त्यांचा नियम असे. यामुळे ज्याला त्याला अशी पूर्ण खात्री असे की आपल्या गुणांचा व कर्तृत्वाचा योग्य विचार करून आपली बढती करणारा असा हा खरा गुणज्ञ प्रभू आहे. दुसरा एक उत्कृष्ट गुण या लोकनायकाच्या अंगी असा वसत असे की
आपल्या पदरच्या लोकांच्या ठायी विश्वासूपणा उत्पन्न करण्याची हातोटी त्यास उत्तम साधलेली असे. कोणालाही एखादे कितीही महत्वाचे काम सोपवल्यावर ते बजावण्यासंबंधीने त्याच्यावर ते पूर्ण भरवसा टाकत असत. प्रथमतः असा भरवसा ठेवण्यास तो मनुष्य लायक आहे किंवा कसे हे नीट पाहायचे आणि मग एकदा त्याच्यावर भरवसा टाकला म्हणजे त्याच्याविषयी सहसा संशय घ्यायचा नाही असा त्यांचा क्रम असे. त्याच्या संबंधाने कोणी द्वेषी किंवा मत्सरी मनुष्याने महाराजांचे मन कलुषित करीन म्हटले तर त्याची त्यांच्या कानास लागण्याची प्राज्ञा नसे. अशा मनुष्यास आपल्या वाऱ्यासही ते घेत नसत. कोणाच्या लौकिक वर्तनाविषयी अंमळ संशय आला असता त्याची माहिती ते आपल्या गुप्त हेरांद्वारे पहिल्याने मिळवत आणि मग त्या संबंधाचा वास्तविक पुरावा काय आहे तो राजरोस रीतीने पाहून त्याची योग्य शहानिशा करत. या त्यांच्या वृत्तीस्तव त्यांच्या पदरच्या लहान मोठ्या सर्व कामदारास असा पक्का भरवसा असे की आपण आपली कामे नेकीने व दक्षतेने केली असता आपणास आपल्या हुद्द्यावरून दूर होण्याची भीती या प्रभूकडून कदापि नाही. हा असा प्रत्येकावर पूर्ण भरवसा टाकल्यामुळे व त्याला आपल्या हुद्द्याविषयीची निश्चित शाश्वती वाटत असल्यामुळे लोकांच्या ठायी इमान, स्वामीनिष्ठा, स्वकार्यदक्षता इत्यादी वृत्तींचा विकास होत गेला. क्रमांक 2. निष्कपटीपणा व मित्रभाव. लोकसंग्रह करणाऱ्या लोकनायकाच्या हातून पदरच्या लोकांशी निष्कपटीपणाचे व मित्रत्वाचे वर्तन होणे इष्ट असते. या संबंधाने तर महाराजांचा हातखंडा असे. ज्यावर एक वेळ इतबार टाकला त्याच्याशी ते कदापि कपटाने वागत नसत. आपण योजलेले बेत व तत्सिद्धर्थ करायचे उपाय यांविषयीचा खल ते आपल्या विश्वासू कामदारांशी केवळ प्रांजल बुद्धीने करत असत. त्याची काय मसलत असे ती ते आदरपूर्वक ऐकून घेत असत. आत एक व बाहेर एक असे त्यांचे आपल्या लोकांशी कधीही वर्तन नसे. तसेच अधिकाराच्या जोरावर कोणाशी दिमाखाचे किंवा गर्वाचे वर्तन ते कधीही करत नसत. आपल्या हाताखालचे लोक आपल्या मित्रासमान आहेत असे समजून त्यांच्याशी ते खऱ्या स्नेहभावाने वर्तत असत. कोणाचा उपमर्द किंवा मानहानी ते सहसा करत नसत. याप्रमाणे स्वकीय जनांशी त्यांचे सदोदित आचरण असल्यामुळे ज्याला त्याला असे वाटे की आपला स्वाभिमान व इभ्रत कायम राखून या प्रभूची सेवा आपणास करता येईल आणि त्यांच्या स्नेहयुक्त वर्तनामुळे प्रत्येकाच्या ठायी त्यांच्याविषयी प्रेम व अभिमान या वृत्ती उत्पन्न होत असत. क्रमांक 3. जरब. महाराज ह्याप्रमाणे आपल्या अधिकाऱ्यांशी मित्रभावाने व आदराने वागत असत तरी त्यांची त्याचवर जरबही पराकाष्ठेची असे. महाराज आपला इतका मानमर्तब राखतात व आपणाशी स्नेहभावाने वागतात एवढ्यावर जाऊन कोणी कारभार्याने शिरजोर होऊ पाहिले किंवा आपल्या कामात कुचराई केली तर त्याच महाराजाकडून कदापि गय होत नसे. तो केवढाही मोठा अंमलदार असला तरी त्याबद्दल योग्य शासन करण्यास ते कधीही चुकत नसत. यामुळे त्यांचा दरारा सर्वांवर सारखा असे आणि त्यास असे वाटे की या प्रभूची सेवा इमानाने व हुशारीने केली तरच त्यांची कृपा आपणावर कायम राहील. हा असा त्यांचा करडा अंमल असल्या कारणाने त्यास इतक्या लोकांवर पूर्ण ताबा चालवता येऊन त्यांच्याकडून हवी ती कामगिरी करवून घेता आली. क्रमांक 4. उद्यमशीलता. हा असा दरारा राहण्यास आणखी एका गोष्टीची महाराजास पूर्ण अनुकूलता असे. ती गोष्ट ही की त्यास स्वतः अंग मोडून मेहनत करण्याची लहानपणापासून सवय असून राज्यप्राप्तीस व राज्यव्यवस्थेस लागणाऱ्या हरेक गुणांचा व कर्तबगारीचा विकास त्यांच्या ठायी उत्तम प्रकारे झाला होता. रणभूमीवर शत्रूशी लढताना आपल्या सैनिकास शत्रूच्या तोंडी देऊन स्वतः कोठेतरी सुरक्षित जागी प्रेक्षकांप्रमाणे उभे राहण्याचा जसा कित्येक सेनापतींचा किंवा राजांचा क्रम असतो तसा प्रकार महाराजांकडून कदापि होत नसे. हाती समशेर घेऊन रणकंदनात ते सर्वांच्या पुढे असत
व आपल्या अंगचे अप्रतिम शौर्य, वीर्य व युद्ध कौशल्यही प्रकट करत, जेणेकरून त्यांच्या पदरच्या कोणाही वीरास महाराजांपेक्षा आपल्या अंगी हे गुण अधिक आहेत अशी घमेंड मिरविण्यास बिलकुल अवकाश नसे. त्याप्रमाणेच आपल्या सेनापतीस मुलुखगिरीवर किंवा एखाद्या स्वारीवर पाठवून आपण स्वस्थ मजा मारत बसावे असा क्रम बहुतेक नृपतींचा असतो. यामुळे विजयशाली सेनापतींचे प्रस्थ त्यांच्या राज्यात पराकाष्ठेचे माजते व अशा सेनापतींच्या मुठीत असले राजे बहुत करून असतात. परंतु महाराजांच्या हातून असा प्रकार आमरण झाला नाही. ते स्वतः कोणत्या ना कोणत्या मोहिमेत सर्व काळ गुंतलेले असत. आळशासारखे स्वस्थ बसून राहण्यास त्यांना मुळीच सवडच नव्हती. अशा उद्योग सातत्यामुळे व अविश्रांत परिश्रमामुळे त्यांनी आपणावर कोणाही सेनापतीची किंवा सरदाराची मात्रा चालू दिली नाही. आपण निरनिराळ्या मोहिमा करून जे पराक्रम गाजवतो त्यापेक्षा काकणभर जास्त महाराज पराक्रम करतात किंवा पराक्रम महाराजांच्या हातून घडतात असे पाहून त्या स्वतःचा दिमाख किंवा तोरा मिरवण्यास मुळीच जागा नसे. महाराजांपुढे आपण केवळ हीन पराक्रम आहो असे त्या सर्वदा भासे. असाच प्रकार राज्य व्यवस्थे संबंधानेही असे. किल्ल्यांचा बंदोबस्त, जमीन महसुलाची सुव्यवस्था, बिकट कारस्थाने रचण्याच्या कामी लागणारी युक्तिमत्ता इत्यादिका संबंधाने त्यांच्या पदरच्या कोणाही मुत्सद्यास त्याचवर शेखी मिरवण्यास मुळी सवड नसे. हा अष्टपैलूपणा त्यांच्या अंगी पूर्णपणे वागत असल्यामुळे प्रत्येक कामदार त्यांच्या पुढे अगदी लीन व नम्र असे व त्यांचा दरारा प्रत्येकास अति विलक्षण वाटे. याच सुप्रसिद्ध गुणास्तव त्यास रामदास स्वामींनी आपल्या पत्रात सर्वज्ञ हे विशेषण दिले आहे. क्रमांक 5, लोक वशीकरण. तेव्हा एकंदरीत काय की लोक वश करून त्यांच्याकडून हवी ती कामगिरी इमाने इतबारे करून घेण्याची कला जी महाराजास इतकी अप्रतिम साधली होती, तिची मीमांसा सदरी निर्दिष्ट केलेल्या गुणसमुच्चयाचा विकास त्यांच्या ठाई उत्तम झाला होता हे लक्षात आणल्याने होणारी आहे. ही लोक वशीकरणाची मोहिनी किंवा जादू त्यास उत्तम साधली असल्यामुळे त्यांच्या पदरच्या सर्व कामदारात इमान, स्वामीनिष्ठा व कर्तव्य दक्षता हे गुण उत्पन्न झाले असून त्यांची परस्परात नेहमी चढाओढ लागून राहिलेली असे. महाराजांकडून शाबासकी मिळवण्यातच त्यास कृतकृत्यता वाटे. स्वामीकारी प्राणाहुती देण्याचा प्रसंग आला तरी त्यांचे त्यास काहीच वाटत नसे. अशा अलौकिक पुरुषाची सेवा काया वाचा मने करून करण्यातच आपली जीवित साफल्य आहे असा त्यांचा बुद्धीचा पूर्ण निर्धार झाला होता. पुढे पुढे तर महाराज कोणत्या पुण्यकृत्यात गुंतले होते हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्याशी बेईमानीचे किंवा दग्याचे वर्तन केले असता महत्पाप होईल असे त्यास वाटू लागले. ही अशी त्यांच्या ठाई महाराजांविषयी पूर्ण भक्ती व देशकार्याची खरी महती पूर्णपणे बिंबल्या कारणाने त्यांच्या हातून फंद फितुरी किंवा दगाफटका असा बिलकुल झाला नाही. महाराज आग्र्यास जाऊन तेथे अटकेत पडले व 8-9 महिने पुन्हा स्वराज्यात आले नाही. त्यावेळी किंवा कर्नाटकात मोहीम करून तिकडेच 18 महिने ते तुरुंगात राहिले, त्यावेळी त्यांच्या पदरच्या कोणाही मुत्सद्याने किंवा सरदाराने त्यांच्याशी दग्याचे वर्तन करण्याचे मनातही आणले नाही. हा त्या धामधुमीच्या काळी मोठाच चमत्कार समजला पाहिजे. परंतु महाराजांच्या ठाई लोक वशीकरणास लागणाऱ्या लोकोत्तर गुणांचा विकास कसा झाला होता हे लक्षात आणले म्हणजे हे एवढे गूढ कोणासही वाटणार नाही. क्रमांक 6, कल्पकता. महाराजांच्या ठाईचा दुसरा मोठा ठळक गुण म्हटला म्हणजे अप्रतिम कल्पकता होय. हा गुण त्यांच्या अंगी इतका परिपूर्ण बसत नसता तर स्वराज्य साधनाची बुद्धी त्यास कदापि सुचली नसती. कारण असे पहा की यवनी अंमलात 10,000 20,000 असे बलाढ्य मराठे सरदार नांदत असता व ते
मोठमोठ्या जहागिरी वहिवाटीत असता त्यांच्या मनात ही स्वराज्य साधनाची कल्पकता का उत्पन्न झाली नाही बरे? त्या सगळ्यांच्याच ठाई स्वातंत्र्यप्रीती, स्वधर्म अभिमान व यवनसत्ता द्वेष या वृत्ती वसत नव्हत्या असे कोण म्हणेल? त्याप्रमाणेच शौर्य पराक्रमादी गुणांचा त्यांच्या ठाई अभाव होता असे म्हणता येईल काय? तर या सरदारास ही बुद्धी का सुचली नाही बरे? या प्रश्नाचे उत्तर एवढेच आहे की त्यांच्या ठाई कल्पकता हा गुण फारसा वसत नव्हता. स्वराज्य साधन कोणत्या उपायांनी करता येईल व त्यापैकी काही उपाय प्रसंगी फसले असता दुसरे कोणते उपाय योजता येतील याचा योग्य विचार करून तद अनुरूप वागण्यास लागणारी कल्पकता महाराजांच्या अंगी अल्प वयापासून विकसित झाली होती. ही कल्पकता मुख्यत्वे करून बुद्धिमत्तेवर अवलंबून असते. महाराजांची बुद्धी अति तीव्र असून त्या सर्व प्रकारची माहिती मिळविण्याचा हव्यास अमर्याद होता. या चौकसपणामुळे त्यांचे ज्ञानभांडार सर्वदा परिपूर्ण असे. दुसऱ्यांच्या अनुभवांचे उत्तम साह्य घेऊन त्यात आपल्या प्रत्यक्ष अनुभवांची भर घालून ते सर्व ज्ञान दिलदप्तरात कायमचे नमूद करून ठेवण्यात त्यांची बरोबरी कोणाच्यानेही होणार नाही. हा फक्त स्मृतीचा गुण झाला, परंतु नुसती स्मरणशक्ती प्रबल असल्याने कल्पकता वाढत नसते. तिला विवेक शक्तीचे उत्तम साह्य हवे असते. ही विवेक शक्ती महाराजांच्या ठाई अति प्रखर होती हे निर्विवाद आहे. या स्मरणशक्तीच्या व विवेक शक्तीच्या अप्रतिम बलाने प्राप्त अनुभवाचा व ज्ञानाचा उद्दिष्ट कार्याच्या सिद्धीकडे विनियोग करून घेऊन अलौकिक युक्तिमत्ता त्यांच्या ठाई विकास पावली. एक युक्ती फसली असता दुसरी युक्ती योजावी, तीही फसली असता तिसरी योजावी. हताश होऊन कदापि बसू नये असा त्यांचा नेहमी निर्धार असे. हा निर्धार सर्वासच साधत नसतो. ज्याचे ठाई कल्पकतेच्या बलावर युक्ती प्रयुक्तींचा जसा काय अखंड झरा वाहत असतो त्यालाच तो साधतो. महाराजांनी हा अप्रतिम गुण अगदी आरंभापासूनच प्रकट केल्यामुळेच त्यांच्यावर त्यांच्याहून जाणत्या व अनुभवी लोकांची श्रद्धा ते अल्पवयी असताही इतकी निस्सीम बसली. या वयाने लहान परंतु बुद्धीने थोर आहे अशी खात्री झाल्यामुळे त्यांच्या सकृत दर्शनी असंभवी दिसणाऱ्या बेतास त्यांच्या आसपासचे लोक सर्वस्वी अनुकूल झाले. त्यांची कल्पना उत्तम असून ती साध्य करण्यास त्यांनी सुचवलेल्या युक्त्या यथायोग्य आहेत अशी त्या लोकांची पूर्ण खात्री झाली. म्हणून ते त्यांच्याबरोबर आपले जीव धोक्यात घालण्यास सिद्ध झाले. असे एरवी होते ना. या कल्पकतेच्या बलावर त्यांनी पुढे आपणावरील मोठमोठी अरिष्टे कशी निवारण केली हे त्यांच्या चरित्रात पदोपदी आढळून येते. किंबहुना त्यांच्या एकंदर कर्तृत्वाचे मूळ या गुणातच मुख्यतः आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. या गुणांच्या साह्याने त्यांनी आपल्या पदरच्या लोकांच्या ठाई आपणाविषयी पुरा भरवसा उत्पन्न केला होता. म्हणूनच ते स्वराज्य सिद्धीच्या कामी आपल्या प्राणांचे स्वाहाकार करण्यास प्रवृत्त झाले. कोणता कसाही बिकट प्रसंग प्राप्त झाला तरी त्यातून पार पडून स्वकार्यसिद्धी करण्यास हवी असणारी युक्तिमत्ता ही या लोकनायकाच्या ठाई परिपूर्ण आहे अशी खात्री त्यांच्या पदरच्या एकूण एक लोकांची होऊन ते पाहिजे ते धाडसाचे कृत्य करण्यास सर्वदा उद्युक्त असत. क्रमांक 7. तेजस्विता व स्वाभिमान. महाराजांच्या ठाईचा तिसरा वर्णनीय गुण म्हटला म्हणजे तेजस्विता हा होय. खरे तेजस्वी पुरुष जे असतात त्यास दुसऱ्याची ताबेदारी बिलकुल सहन होत नाही. ते पुरे स्वाभिमानी असल्यामुळे स्वाभिमानास प्रतिकूल अशी जी परतंत्रता ती त्यास अगदी असह्य होते. स्वतःच्या पायावर उभे राहून काय ओली करडी भाकर मिळेल तीत संतोष मानून राहण्यातच त्यास विशेष सुख वाटते. महाराजांची अंगी हा लोकोत्तर गुण वसत असल्या कारणाने स्वपित्याची परावलंबी स्थिती त्यास मुळी चांगली वाटली नाही. ती झुगारून देण्यातच जीवितहानी होण्याचा संभव आहे
हे ते पूर्णपणे जाणून होते. परंतु अशी स्ववृत्ती स्वीकारून यवनांनी तोंडावर पूर्णपणे टाकलेला तुकडा खात बसण्यापेक्षा जीवित संशय पत्करला असा त्यांच्या मनाने धडा होऊन घेतला होता. आपण अंगीकारलेल्या दुर्घट उद्योगात हटकून यश येईल याची त्यास आरंभी भ्रांतीच होती असे म्हणण्यास काहीच चिंता नाही. परंतु परतंत्रत मूलक ऐहिक धनसंपदा व सौख्य ही त्यास अत्यंत तुच्छ वाटून त्यांनी या उद्योगास मोठ्या धैर्याने व अढळ निश्चयाने हात घातला. प्राप्त स्थितीत सुख मानून राहावे असे म्हणणाऱ्या दादोजी कोंडदेवासारख्या पुरुषांनी त्यास त्या उद्योगापासून परावृत्त करण्याविषयी प्रयत्न केला, परंतु त्यांचा निश्चय अचल राहिला. पुढे प्रत्यक्ष त्यांच्यावर नाही तरी त्यांच्या प्रिय पित्यावर प्राण संकट आले असता मुळीच न डगमगता त्यातून त्यांची मुक्तता करण्याची त्यांनी अजब युक्ती योजली, परंतु स्वसंकल्प कदापि सोडला नाही. यात त्यांच्या ठाईचा तेजस्वीपणा चांगलाच व्यक्त होतो. या गुणाच्या अनुषंगाने असणारा जो स्वाभिमान तो तर त्यांच्या अंगात ओतप्रोत भरला होता. मोगल दरबारात औरंगजेबासारख्या सार्वभौम बादशहाच्या पूर्ण तावडीत ते सापडले असताही तेथे झालेली मानखंडना त्यास बिलकुल सहन झाली नाही. खरे वीरपुरुष जे असतात त्यांचा हा महाभूषणप्रद गुण होय. या गुणाच्या अभावी पुरुष केवळ निर्माल्यवत होतो. कोणी आपला उपमर्द करू नये किंवा कोणी आपणास दोष लावू नये किंवा तुच्छ लेखू नये याविषयी महाराज अहर्निश जपत असत. म्हणून त्यांचे हातून असे अलौकिक पराक्रम झाले. महातेजस्वी पुरुष राष्ट्राच्या अभ्युदयास कसे कारणीभूत होतात हे महाराजांच्या चरित्रावरून उत्तम प्रकारे प्रत्ययास येते. वीर्य, शौर्य, साहस आदी करून उज्ज्वल गुण व सदाचार, निर्व्यसनता इत्यादी नैतिक गुण यांचे मूळ या तेजस्विता रूप गुणात आहे. कारण तेजस्वी पुरुष आपली तेजोहानी जेणेकरून होण्यासारखी असते ते सर्व हर प्रयत्नाने टाळून वास्तविक तेज जेणेकरून वृद्धिंगत होईल ते करण्यास सर्वदा तत्पर असतो. इतकेच नव्हे तर आपल्या ठाईंच्या तेजाच्या प्रभावाने अन्यजन सुखी व समृद्ध करण्यास सर्वदा झटल्यानेच आपल्या जीविताचे साफल्य होईल असे त्यास वाटत असते. ही कसोटी लावून पाहता तीस महाराज किती उत्तम प्रकारे उतरतात हे मार्मिक वाचकास सांगावयास नकोच. सारांश काय की महाराजांच्या ठाईंच्या या तेजस्वितेमुळेच मुख्यतः आमच्या देशास काही काळ स्वातंत्र्य प्राप्त होऊन महाराष्ट्रीयांच्या ठाई काही विशेष ओज आहे असे सर्व जगास विदित झाले. विद्यार्थी मित्रांनो, वाचनाचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. पुढील तासिकेमध्ये पुढच्या भागाचं आपण वाचन करू. मुळात हा पाठ खूप मोठा आहे, म्हणून या पाठाचे वाचन आपण 2 टप्प्यात करतो आहोत. धन्यवाद.